भांडणामध्ये साक्षीदार नसेल तर अशा वेळेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी काय करावे लागेल? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. बऱ्याच वेळा भांडण हे दोन व्यक्तीमध्येच होते. जेव्हा ते भांडण होते तेव्हा त्या ठिकाणी दोन व्यक्तीशिवाय तिसरी कोणी व्यक्ती नसते. अनेक जणांना प्रश्न असा पडतो की भांडण झाले त्यावेळेस हे फिर्यादी स्वतः व दुसरा ज्याने भांडण केले तो आरोपी दोघेच होते, कोणी साक्षीदार नव्हता, त्यावेळेस केस दाखल करता येईल का? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर फिर्यादीला आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी प्रत्येक वेळी साक्षीदार असलेच पाहिजे असा कायद्याचा कोणताही निकष नाही. जर गुन्हा होत असताना फिर्यादी व आरोपी दोघेच असतील तरीही फिर्यादी व आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल करू शकतो व स्वतःची एकट्याची साक्ष मांडणी या न्यायालयामध्ये देऊ शकतो. इतर तपास हे पोलीस अधिकारी करतात. गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर पुरावे गोळा केले जातात. आजूबाजूच्या लोकांच्या जबाब घेतले जातात. तो गुन्हा घडत असताना इतर कोणी लोकांनी पाहिले आहे का याचाही तपास केला जातो. आणि जर कोणी साक्षीदार नसेल तरी सुद्धा सबळ पुरावा आल्यास एकट्या फिर्यादीच्या साक्षीवर सुद्धा आरोपीला शिक्षा होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.